नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. जरांगे हा तर सेटलमेंटचा योद्धा. सेटलमेंट करून त्यांनी हे उपोषण सोडवलं. जरांगेंचं काम फक्त ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यापुरतंच. नवनाथ वाघमार यांचा टोला. धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही DVR जप्त. UEFA चॅम्पियन्स लीग 2026च्या अंतिम सामन्यात पॅरिस सेंट जर्मेनच्या विजयानंतर जल्लोषाचं रूपांतर हिंसक आंदोलनात. शहरात दंगलीचं वातावरण. धाराशिव जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अजय शिंदेला पकडण्यात पोलिसांना यश. 45,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. SBI बँकेमध्ये तब्बल 85.81 लाखांचा सोन्याचा अपहार. कॅश मॅनेजर, सर्व्हिस मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल. दोघांनी संगनमत करून तारण ठेवलेल्या सोन्यात केलं अपहार. हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भूकंप मापक केंद्रावर 3.5 रिश्टर स्केलची नोंद. भंडाऱ्यातील अडाळ बस स्टॉपवर विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईलनं घेतला पेट. मोबाईल गरम झाल्यानं लागली आग. उन्हाळ्याच्या दिवसात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना काळजी घेण्याचे आवाहन. नाशिकच्या इगतपुरीतील धरणांच्या पाणीसाठ्यात घट. धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा शिल्लक. मालेगावात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. दिवसभराच्या उकाड्यानंतर नागरिकांना काहीसा दिलासा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.